सभापती महोदय, माझा प्रश्न असा 1C राज्याच्या कृषी मंत्र्या. Speaker sir, answer is by cycle style. सभापती महोदय, आम्ही असे म्हणतात की भारत देश हो कृषी प्रधान देश असा ना. हय, बरोबर न्ही? चुकता जाल्यार सांग तूं. कृषी पद्धत. भारत हो कृषी प्रधान देश आसा. तातूंत भितर गोंय प्रदेशूय हो कृषी प्रधान राज्य आसा. आता ह्या गोंया भितर संजीवनी साखर कारखानो ज्या बहुउद्देशीय संकल्पनेंतल्यान भाऊसाहेब बांदोडकराच्या कार्यकाळान जन्माक येयलो, तिची जी कल्पना आसली ती कल्पना शेतकऱ्यांचें उत्थान करपा खातीर, शेतकऱ्यांच्या उपजिविके खातीर, शेतकऱ्यांचो जो उपजिविकेचो प्रश्न आसा आनी शेती ही एका संपन्न अवस्थेक हाडपाक ज्या उद्देशान ह्या प्रकल्पाची स्थापना जाली. आज जर पळयलें गेल्यार केवळ गोंया भितरच न्हय तर संपूर्ण भारत देशान शेतकरी एक संभ्रमावस्थेत सांपडलेलो दिसून येता. आज सबंद देशा भितर संप मोर्चे दिसागणीक वाडले वयतात आनी आमी ते दोळ्यांनी पळयता. म्हजो सांगपाचो उद्देश म्हणटा तो इतकोच की ज्या उद्देशान ही संजीवनी साखर कारखानो स्थापन केलो गेलो, आज त्या कारखान्याची अवस्था कितें आसा, त्या कारखान्याची जी अवस्था आज ह्या पेपराचेर सांगेतील ऊस उत्पादक पुन्हा एकदा संभ्रमावस्थेत अशें म्हणून हें आयला, लेख आयला. सांगेतील अशें म्हणलां न्ही हांवें. सांग्यातले, आतां कोंकणीन सांगता, सांग्यातले ऊस उत्पादक हे संभ्रमावस्थेत म्हणजे तांकां कितें करचें तें कळना. हे संभ्रमावस्थेत सांपडलेले आसा की कित्याक लागून तांकां तुमी पयशे दिवंक नात. एक्चुअली फेब्रुवारी म्हयन्यान तांकां पयशे मेळपाक जाय. आज मार्च सोंपत आयलो, आजून तांकां पयशे मेळूं ना. सरकाराक ह्या शेतकऱ्यांचें कांय पडलेलें ना काय कितें? खरें आमी हे बहुजन कश्टकरी समाज, शेतकरी समाज वो कश्ट करपी समाज आसा आनी ह्या कश्टकरी समाजाचें ह्या सरकाराक कांय पडलेलें ना काय कितें? आमचे कृषी मंत्री बाबू एक बरे मनीस आसात आनी तांकां शेतकऱ्या बद्दल कळवळो आसा हें म्हाका खबर आसा. हांव तुमकां सांगूंक सोदतां बाबू की आतां एक कमिटी स्थापन केल्ली गेल्ली. आतां ही कमिटी कित्याक स्थापन केल्या? शेतकऱ्यांच्या हिताक लागून काय तुमचे कोण लिडर बी आहा तेंच्या उत्थानाक लागून अशें कितें आसा काय कितें? फाटीं एका मनशाक 5 कोटी दिल्ले गेले. आतां ते 5 कोटी वसूल करपाक कितें स्टेप्स घेतले गेल्या हो एक प्रश्न आसा. दुसरें म्हणजे हे डेक्कन सुपर टॅक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे ही जी कमिटी सिलेक्ट केली गेल्या ताका कितके पयशे पे केले वयता आनी ते जे 5 कोटी तो कोण मनीस घेवन पळो ते वसूल करपाक सरकारान कितें स्टेप्स घेतल्या? आतां हांव आशा करतां की हें डेक्कन काय कितें म्हणटा पळय तें अशेंच करिना न्हू, हेचें म्हाका जाणून घेवपाक जाय. Speaker sir,
माननीय सदस्य विनय पालेकरान जो प्रश्न विचारला हो खूप महत्वाचो, कित्याक संजीवनी कारखान्या बद्दल सगळे गोंयच्या लोकांचे लक्ष लागलेलें आसा की संजीवनी कारखानो जो 1972 सुरवात जाल्लो आनी ती स्थापना जाल्ली, पूण सुरवात जालो तो मागीर 73-74 क्रशिंग स्टार्ट जाल्लें आनी तेन्ना साकून आतां पर्यंत ह्या कारखान्याची सगळ्यांक इतिहास खबर आहा की एक 4 वर्सां आमी मिटींग खूब घेतल्यो, खूब मुख्यमंत्र्यान मिटींग खूब घेतल्यो. काही शेतकरी संघर्ष समितीची मागणी काही प्रमाणे वेगळी आशिल्ल्यो, शेतकरी संघटना जी आसा अखिल गोवा तेंची काही मागणी वेगळ्यो आशिल्ल्यो आनी ताका लागून वेगवेगळी 2 आमी ऑप्शनां दिल्ली. त्या ऑप्शना भितर अजून तेंचें कन्क्लुजन सारकी जालें ना. म्हणून तुमी आनीक पयलीं म्हाका प्रश्न विचारलो तो शेतकऱ्यांचे पयशे उरले हाजेर हांव तुमकां सांगता की मुद्दम जावन शेतकऱ्यांचे पयशे हांगा सरकारान दवरले ना. तांकां ज्यो दोनी हें केल्ल्यो की तुमकां दोनी संघर्श समिती आनी ऑल गोवा समितीचे जे कितें म्हणलें तें तुमचे भितर बसून तुमी हाजेर तोडू काडा आनी आमचे फुडें या. आमकां पयशे आमी 10 कोटीचे प्रोविजन आमी रेडी दवरले आसा. 9 crore समथींग आमकां दिवपा पडटात. पयशे आमचे रेडी आसा. ताबडतोब इंस्ट्रक्शन दिल्ले आसा टायम टू टायम तुमी बिल सबमीट करा, म्हणजे कितें फॉर्मुला आहा तो फायनलायज करा. काही जाणांची म्हणणी आहा 3000, 2800, 2600 हो एक फॉर्मुला आहा. दुसरो फॉर्मुला आहा 3600 दुसरो फॉर्मुला आहा. ह्या दोनूय फॉर्मुला भितर शेतकऱ्यान ठरोवपा जाय खंयचो फॉर्मुला आपल्याक हे घेवन फुडें वचपाक जाय. तांकां लागून पयशे उरलेले आसा. पयर सुद्दां संजीवनी कारखान्या भितर आमी वचोन काही कारणान 50,000 जमनी कडेन ऊस उत्पादन करपाक सुरवात केल्या. तेन्ना सुद्दां शेतकऱ्यांक आमी हेंच सांगलां की तुमकां लागून हें थोडेशें कळाव जाता, कित्याक शेतकऱ्यांक पयशे दिवपाचो टायम टू टायम आतां गेले हांव 1.5 वर्स कृषी मंत्र्यान आतां पळयता, जेन्ना शेतकऱ्यांचो प्रश्न येयल्लो आसा केन्नाच तांकां दिवपाक फाटीं फुडें आमी सरली ना. जे कितें तांकां जावं ते स्टँडींग क्रॉप जावं ते मागीर लुकसाण भरपाक जाय, सपोर्ट प्रायस जावं, हार्वेस्टींग करपाक जावं, सगळे पयशे जे आसात तांकां टायमार दिल्ले आसा. पूण पयशे आतां सुद्दां थोडे उरलात ते हाजे खातीर उरले नात, फक्त ते अजून थल्ले ना म्हणून उरलेले आसात. म्हणजे संजीवनीक परत एक फावटी आमकां संजीवनी दिवपाचें आसा आनी त्या माध्यमांतल्यान काम चालू आसा. तुमी आनीक उल्लेख केलो आसा की शुगर कॅन फार्मर्स फॅसिलिटेशन कमिटी आमी केल्ली आसा. ही कमिटी केल्याक ती इतल्या खातीर केल्या की हेका संजीवनी दिता आसतना खंय तरी कोऑर्डिनेशन जावचें फार्मर्सा भितर, फॅक्टरी भितर, की फॅक्टरी इतली पयलींची फॅक्टरी ती आनी ती पयलींची आसले कारणान खंय तरी ताका कशे पद्दत उबी करतना कसली कठिनाय येवं शकता, कितें डिफिकल्ट येवं शकता, हाजे खातीर ही आमी कमिटी केल्ली आसा आनी ती कमिटीची टायम टू टायम मिटींग चालू आसात. आमी हे चलता. पूण संजीवनीक खऱ्या अर्थान संजीवनी दिवपाचो सरकाराचो प्रामाणीक मत आसा आनी त्या प्रमाणे वाटचाल चालू आसा. विजय सरदेसाय. स्पीकर सर, हें जें उत्तर मंत्र्यान दिलां हें उत्तर बरें रिविलींग आहा. रिविलींग म्हणल्यार हातूंत खूब भायर सरता. पयलें म्हणल्यार मंत्री म्हणटा एट सबसेक्शन के, क्वेश्चनाचे सबसेक्शन केआचेर तूं म्हणटा की देर इज नो प्रपोजल टू हँड ओवर दीस संजीवनी फॅक्टरी टू एग्रीकल्चर डिपार्टमेंट. तूंच म्हणटा. तूं हें आन्सर कशें दिता तें म्हाका प्रश्न पडलो पयलो. हें तुवें खरें आन्सरूच दिवप न्ही, कायद्यान तें कोऑपरेशनान आन्सर दिवप. आतां तूं कल्चराक तें दिवचें म्हणून, पूण प्रॅक्टिकली एग्रीकल्चरा कडेन कांय तें येवंक ना हें तुमचें आन्सरूच सांगता. तुमचें आन्सर म्हणटा देर इज नो कॉन्क्रीट प्रपोजल फॉर अपग्रेडेशन ऑफ शुगर फॅक्टरी टू इम्प्रूव द क्वॉलिटी एंड क्वॉन्टिटी ऑफ प्रोडक्शन. हें एक. दुसरें, गव्हर्मेंट हॅज इश्यूड ए नोटिफिकेशन नंबर 23/1 of 87 dated 12/10/2020 to transfer Sanjeevani sugar factory and other similar factories by whichever by name हें कितें from Department of Cooperation to Agriculture. आनी ताजे फुडें तूंच म्हणटा की देर इज नो प्रपोजल टू हँड ओवर दीस टू एग्रीकल्चर डिपार्टमेंट. सो स्पीकर सर, फर्स्ट ऑफ ऑल एग्रीकल्चर मिनिस्टर कॅबिनेट मिटींग मनोहर पर्रीकार मुख्यमंत्री आसतना ताजे घरान जाल्ली 19/2/2019 म्हळ्यार 19th of February 2019. तेन्ना एक कॅबिनेट डिसिजन घेतिल्लें की हें संजीवनी फॅक्टरी कोऑपरेशना कडच्यान एग्रीकल्चरा कडेन येवची. कित्या खातीर की ती जर रिवायव करतले जाल्यार राष्ट्रीय कृषी विकास योजनेन 70% ग्रांट मेळूंक शकतात, ग्रांट लोन न्ही. आनी खूब पयशे जाय ही फॅक्टरी नवी करतले जाल्यार. ही फॅक्टरी गेले 2 वर्सान हांवें तेन्ना म्हणिल्लें, म्हजो स्टेटमेंट आहा तेन्नाचो, हांव आतां पळयतालो टायम्स ऑफ इंडियाचेर वाचतालो की ही फॅक्टरी कोमान आहा म्हणून. ह्या 2 वर्सान तुमी ही फॅक्टरी मारली, पेशंट मेलो कसो? इट इज नो लॉंगर क्रशिंग केन. हें स्पीकर सर पयलें आसा. सो
भाऊसाहेब बांदोडकराची लिगसी म्हणजे कितें आहा ती तुमी काबार केली 2 वर्सां फर्स्ट हें तुमी एडमीट केलां. दुसरें म्हणल्यार स्पीकर सर जेन्ना तुमी उलयतात की ह्या फॅक्टरी खातीर आमी पयशे दिवपाक तयार आहा, 2 संघटना आहा, 2 संघटनाचे भितर तांचे भितर एकवट जावंक जाय आनी मागीर आमी पयशे दिवपाक तयार आहा. तुमी कितें दिताले, तुमी कितें दिवंक सोदतात आनी आमी कितें दिताले? आमी दिताले 3,000 रुपया पर मॅट्रीक टन, तातूंत 1,200 रुपया कांड्याचे, 1,800 रुपया अश्युअर्ड प्रायस आनी 600 रुपया हार्वेस्टिंगाचे. म्हळ्यार 3,600 रुपयांक तुका उशिकाणो तो फार्मराक मेळटालो. आय विल एग्री दॅट इफ यू कंपेर खानापूर, कर्नाटका हें तें दीस इज द हायेस्ट रेट. इतले वयर आनी रेट मेळूंक शकना. सो तुमी शेतकऱ्याक प्रोटेक्ट करूंक सोदताले, तुमी न्ही आमी. तुमी कांय पयशेच दिले ना. तुमी हांगा सांगला की आमी दिवंक ना म्हणून पयशे. आयक दिले. सेकंड स्पीकर सर तुमी म्हणलां एंड ऑफ मार्च आमी दितले म्हणून फॉर द नेक्स्ट 5 years. आतां एंड ऑफ मार्च जालें, खंय कितले पयशे दिले तुवें? 1 रुपया दिवंक ना. स्पीकर सर दुसरें म्हणल्यार अशें आहा की ह्या फॅक्टरीक तुमी आतां एक कमिटी केली. कसली कमिटी ही? फॅसिलिटेशन कमिटी. फॅसिलिटेशन कमिटीचो चॅरमॅन कोण? कोण? शेतकरी. 600 शेतकरी आहा गोंयांत. शेतकरी 600 आहात, 750 हेक्टर रोयतात. शेतकरी कोण रे तो चॅरमॅन फॅसिलिटेशन कमिटी? स्पीकर सर सांग मातशें. हांवें विचारूंक ना म्हणून विचारता. चॅरमॅनान नांव कितें? शुगर केन फार्मर्स फॅसिलिटेशन कमिटी. गव्हर्मेंट इज असेसिंग द पॉसिबिलिटी टू रिस्टार्ट द शुगर मिल. Government has constituted sugarcane farmers facilitation committee to resolve the various hardships faced by the sugarcane farmers. कोण तो चेअरमॅन? पहिली सप्लिमेंटरी म्हणजे ना विचार सांग मरे नाव सांग मरे ना सांग मरे नाव कळूंक नाका. हांवूय आशिल्लो एग्रीकल्चर मिनिस्टर. असा रिप्लाय हा म्हणजे कोण रे नाव कितें ताजें सांग पाय चल हां कंप्लीट कर हांव रिप्लाय येता. स्पीकर सर नाव जालें. कोणाक रिहॅबिलिटेट करूंक दिवंक ना न्ही. कित्याक स्पीकर सर अशें एक केस जाली की हो उशिकाणो कापपाक हार्वेस्ट करपाक टोळी म्हणून येता टोळी. हे टोळयेक एका ऑफिसरान 5 कोटी रुपया दिले. सर त्यांनी स्पेसिफिक प्रश्न किती आहा पळय न्हू तो विचारचो विचारलो मरे दिवपाची सरकार. विचारलो मरे नाव कितें म्हणटा पयलो सर ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर कमिटीचो थँक्यू. हे सांगपाक कित्याक ताका प्रॉब्लेम कितें जातालो? 15 मिनटां उलयतलो आनी मागीर एक सांग म्हणटलो ते नाका. तेणी स्पेसिफीक सांगता सर 5 कोटीचे तो सांगता पळय न्ही 5 कोटीचे हांव सांगता तेजेर कंप्लेन फायल जाल्या. तुम्ही पोडतो घेतलो ताका कोणाक? ताका विजिलन्स केस घाल्ली त्या सांगना ऑफिसराक तुका तुवें ताका पोडतो घेतला. कितें उलयता? जेचेर 5 कोटी आहा पळय न्ही कंप्लेन फायल आहा केस चालू आसा. अरे केस चालू आहा. कसली केस चालू आहा? तुवें ताका पोडतो घेतलो रिइन्स्टेट केलो. स्पीकर सर फटाश्यो फोडटा हांगा असेंब्लीक. स्पीकर सर ती केस चालू आसा अजूनय बी. स्पीकर सर हांव फुडें ताका विचारूंक सोदता ही जी डेक्कन म्हणून तुवें हाडल्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस असोसिएशन हें ऑन वॉट बेजीस तुवें चूज केलें? आतां एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या हातांत ही फॅक्टरी ना. तुमी ते डेक्कन शुगराच्या हातांत दिवपाचें बी आहा काय कितें? काय तुमचो दोळो 125 हेक्टर जमनीचेर आहा. कित्याक 125 हेक्टर जमीन आहा ह्या फॅक्टरी कडेन. ती सायडीन आहा त्या जमनीचेर बी प्रॉपर्टीचेर बी तुमचो दोळो बी आहा काय म्हणून हो म्हजो क्वेश्चन. कित्याक प्रॉपर्टीचेर खूब जाणांचो दोळो आसता हांगा. स्पीकर सर माननीय सदस्य विजय सरदेसाईन जे विचारल्या प्रमाणे शुगर केन फार्मर्स फॅसिलिटेशन कमिटीचे चेअरमॅन ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर आसात आनी ताका बाकीचे मेंबर आसात. आमचो सांगेचो आमदार प्रसाद गांवकर आसा, आदलो आमदार वासू मेंगांवकर आसा आनी बाकी सगळे फार्मर आनी बाकी सगळे फार्मर्स आसात. सगळे फार्मर्स आनी नरेंद्र सावयकर फार्मर शुगर केन फार्मर बरें खुश ओके गुड बरें 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 व्हेरी गुड फार्मर व्हेरी गुड. ताका बी दिवपाची करूंक ना मरे फॅक्टरीज. कित्याक तुज्या हातान ना दी वचत. तुज्या हातानूच ना दी ताज्या हातान वचत रिहॅबिलिटेशन म्हणून. म्हणटकीच ही कमिटी काडपाचो उद्देश सरकारचो इतलोच की हे परत पुढे सांगता संजीवनीक खऱ्या अर्थान संजीवनी दिवपाचें काम जे आसा ते डॉक्टर प्रमोद सावंत सरकारान घेतलें आसा. आनी हाजे खातीर सरकार कारखान्या बद्दल परत कारखानो उबो जावचो. कारखानो उबो करता आसतना सुद्दां कितें कितें डिफिकल्टी येवं शकता. कित्याक कारखानो जो आसा तो खूब पयलींचो कितलीं वर्सां जाल्ली आसात. तेजे खातीर तो परत त्याच कंडिशनाचेर येता आसतना तोच कारखानो चालू करून परत उजच तशें हें करप काय कितें. दुसरो प्रश्न आयलो तो इथेनॉल. हाजो प्रश्न कितें आयलो की बाकीच्या आख्ख्या
देशाक मोठ्या प्रमाणात इथेनॉलाचें हे चालू आसा आनी ताका लागून सद्या हा तो कारखानो उबो करून परत ऊस उत्पादन ऊस जशें साखर काडी तशें साखरेकच वचप काय हो प्रकार म्हळ्यार इथेनॉल वचप हे एक दोन प्रश्न आसात कित्याक शेवटी शेतकऱ्यांक ऊस उत्पादन करपाक दिवपाक जाय आनी त्याच बरोबर ते फॅक्टरींत चलपाक जाय. दुसरें डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी एसोसिएशन जे आसा ते पुणेचे तांकां अजून तशें तांकां स्टडी करपा खातीर हें केल्लें आसा तांकां अजून कांय दिल्ली ना कोणी पयशे दिल्ले ना कांयच ना. पूण तांकां ऑन वॉट बेजीस तुमी ताजे ते नांवाचेर पावले कोणें तुमकां रिकमेंड केलें? जेन्ना काही कडेन वचून हे कमिटीनी पाहणी केल्ली आसा इथेनॉल कंपनी ज्यो बरी चलतात जे कारखाने चलतात हांगा पाहणी केल्या त्या पाहणी करतना तिची उभारणी कोणी दिल्या कोणी सपोर्ट केला कोण हे फिल्डा भितर एक्सपर्ट आसात अशा लोकां कडच्यान तेजो हेल्प घेवपा खातीर स्टडी करपा खातीर केल्ले आसा. हाजे खातीर कोणी पयशे कोणाक दिल्ले नात. म्हणजे हे सगळे उद्देश इतलो आसा की खंय तरी हे कारखानो जातलो बेगीन चालू जावचो होच उद्देश आसा. दुसरें तुमी म्हणलें की पयशे आमी दिले ना म्हणून हें चुकीचें. पयशे ह्या वर्साचे दिवपाचे उरला गेल्ल्या वर्सा आमी दिले गेल्ल्या वर्सा 600 रुपया हार्वेस्टिंगाचे पयशे दिले आनी सपोर्ट प्रायस जो 1800 रुपये तेय दिले 1200 रुपया तेय दिले आनी स्टँडींग क्रॉपाचे 80 लाख ते सुद्धा दिले म्हणजे ऊस जे कापप जालें ना त्याचे सुद्धा पयशे दिले. म्हणजे गेल्ल्या वर्साक जे पयशे आसा ते दिले आमी ह्या वर्साक उरला ते थोडे हे कन्फ्युजना खातीर उरले आसात. स्पीकर सर एक आन्सर आसा आन्सरान ताणें दिलां की प्रोडक्शन टायम इज डिसेंबर टू मार्च. पयलीं एक तथ्य अशें आसतालें पयलीं एक सिस्टम आशिल्लो की 75% हार्वेस्टिंग जातकर शेतकऱ्याच्या हातान पयशे मेळटाले 25% चवथीक मेळटाले चवथीक बेगीन न्ही पूण दीस वॉज द कन्वेन्शन फॉलोड बाय द देन गव्हर्मेंट. आतां हें कन्वेन्शन आमी एंड ऑफ मार्चाक आहा आज तारीख 26 मार्च. सो आय एम नॉट आस्किंग समथींग वीच इज आउट ऑफ द युअर आन्सर इट सेल्फ सेज एंड ऑफ फेब्रुवारी म्हणून म्हजो क्वेश्चन सारको आहा. स्पिकर सर हेजेर हांव थोडक्यात सांगता. त्या संजीवनीच्या कमिटी कडेन हांव 3 फावटी बसलो. त्या संजीवनीच्या कमिटीक प्रपोजल दिलो कितें ऊस जो आसा हो ऊस तुमचोच तुमीच कट करपाचो. पयलीं जो जाका 2600 रुपया पेमेंट करी ताजे ऐवजी आमी 3000 रुपया पर टन एवरेज फाटल्या 5 वर्सांची काडून तुमकां पेमेंट करता. हेजेर तुमी एग्री दिया जेणे करून आमी तुमकां आनी हार्वेस्टींग आनी हे ते पयशे दिना. 3000 रुपया पर टन डायरेक्टली ऊस तुमी मारा तुम्ही फॅक्टरीक घाला आणि उसाचे पयशे येताय ते तुमकां घेया सरकाराक नाका. बरोबर आसा. आणि 3000 रुपया जेणे करून आज शुगर फॅक्टरी बंद आसा उसकारा खातीर ह्यो केल्ली स्कीम. ताज्या उपरांत आमी सांगलें की 5 वर्सांनी 3000 रुपया फर्स्ट इयर सेकंड इयर 2800 2600 आणि 2400 ह्या पद्दतीन आमी विड्रॉ करता. ओके. आणि दुसरें हितूंतल्यान सबसिडी विड्रॉ करता. संजीवनी खंयसरूच बंद पडची ना संजीवनी चलतली. ताज्या फुडें जो आसा तो तुमी संजीवनी ऊस 5 वर्सांनी घालपाचो तेजो रेट मेकानिजम ठरोवपा खातीर फक्त सरकार इंटरवीन करतलें. तुमकां रेस्ट ऑल द सबसिडीज ऑफ द एग्रीकल्चर तुमकां WRD ज्यो उदकाच्या बाबतींत शेताच्या बाबतींत ज्यो सबसिडीज आहा त्यो चालू उरतल्यो. आतां हो प्रपोजल दिल्या उपरांत काही शेतकऱ्यांनी परत आंदोलन सुरू केलें. परत म्हयनोभर आंदोलन सुरू केल्या उपरांत परत ते प्रपोजल घेवन येयले नाका आमकां 3600 रुपया रेट म्हणून. पळयात 3600 रुपया रेट सांगता कोणी हांवें म्हटलें बरें आसा तुमकां तुमची कमिटी सांगता 3600 हांव 3600 दिता. ऊस आतां आमचो जालो. बरोबर आसा. ऊस म्हणटा तुमी आमकां दिया आमी फॅक्टरीक घालता म्हटलें आनी जो लायता तेकाच पयशे मेळटले. फुडल्या वर्सा जर ऊस लावंक आमी पयशे दिना. हेजेर परत ती कमिटी परत येयली ना म्हणपालें हें आतां नाका म्हणपालें तुवें पयलीं दिल्लो तोच प्रपोजल बरो म्हणपालें आतां तो प्रपोजल दी म्हणपालो की आमकां म्हणपालें हो दुसरो प्रपोजल जो तुमी परत 3600 रुपया एकदां लायता आनी दिता पळय न्ही हो प्रपोजल आमकां नाका. आमी म्हटलें तोय आमची रेडी आसा 3600 रुपया दिता. फुडल्या वर्सा जो आहा पळय न्ही फुडल्या वर्सा तेजेर प्रायजाचेर आमी परत उलोवया आनी त्या प्रमाणे प्रायस कितें तो ठरोवया. हो प्रपोजल ताका तुमी सांगलें तुमी रायटिंगान दिया म्हणून. परत ही कमिटी परत येयली आनी आमकां दुसरो प्रपोजल मान्य ना तुमी पयलीं दिल्लो तोच प्रपोजल मान्य आसा. आमचे ठीक आसा पयलीं दिल्लो तो प्रपोजल मान्य तुमी सगळ्या शेतकऱ्यांक एग्री करा इन रायटिंगान तुमचो कन्सेंट टर्म दिया आमी एग्री आहा पयल्या प्रपोजलाचेरूय बी. पयशे उरल्या पयशाची फायल ही पळय आयजूय हांगा आसा तुका सांगता हांव आत्तां सायन मारली हांवें. तुमी खंयच्या तरी एका प्रपोजलाचेर एग्री जाया अकॉर्डिंग टू दॅट पेमेंट म्हाका मार्च एंडींग एकूच मिनिट मार्च पर्यंत हें तुज्या आन्सरानूय आहा स्पिकर सर. हें आन्सर एकूच मिनिट रे एकूच मिनिट रे स्पिकर सर एकूच मिनिट मुख्यमंत्र्याक हांव एकूच सांगूंक सोदतां की आय एडमीट that the rate that you are giving them is one of the best rates, is the highest rate. I also know. Because sir, आता दुसरी गोष्ट आहा. हे शेतकरी जे एजिटेट करतात ते खंय एजिटेट करतात चड करून सांग्यार. हय तूंय गेला हांवूय गेला सगळे गेल्या थंय.
सांग्याचो आमदार ते कमिटीन कित्याक ना आसा हय हा रे तुजो सुभाष फळदेसाय आहा तवडकर आहा पूण तो ना जाग्याच्या आमदार हांवें वाचिल्लें आहा थंय हांव वाचूनच उलयतां चॅक कर तो ना थंय ताका ते रिवायवल करपाक तुमी ताका कित्याक घेना लोकप्रतिनिधी तुमचे बरोबर आहा तोच लोकप्रतिनिधी हें कसलें राजकारण कशें करता तूं हातून खंयची कमिटी वाचता तो ना तातून प्रसाद आसा खंयच्या हातून आहा रे फॅसिलिटेशन कमिटीचे हा रे तो ते हातून ना पळय चॅक कर जी कमिटी तुमी केल्या आयकाय पयले कमिटीक प्रसाद गांवकर मिटिंगेक प्रेझेंटूय आसा अरे. गव्हर्मेंटान कमिटी रिवायवल काडल्या तितून आमदार प्रसाद गांवकर आसा खंयच्या कमिटीन ना तो खंयच्या कमिटीन तुजो फळदेसाय तवडकर आहा खंयचे? हे पळय मरे सगळ्यांची नांवां आसा स्पीकर सर एक जे हें आतां केलां तुका फुडें सांगता 5 कोटीचें जे आमी कापपाचें आयलें पळय ताचें कशें जातलें पळय आतां कितें करता तूं केन घेना तूं म्हणटा आमी इतले पयशे दिता तूं जाय तें कर केनाचें जाय जाल्यार काडून उशिकाण रोस करून विक हय ना जाल्यार व्हर आनी खानापूर वीक ओके आतां अशें जावपाचें आहा की एक मनीस सगळो केन कलेक्ट करतलो तो व्हरतलो आनी 1000 रुपयांक विकतलो आनी 200 रुपया आपलें कमिशन दवरतलो 5 वर्सां आयक आमी त्या शेतकऱ्याक सांगल्यार तूंच विकूंक चल मरे खानापुरा स्पीकर सर आयक 5 वर्सां विदाउट कॅन यू अफोर्ड दीस हें स्वयंपूर्ण तुजें अरे स्वयंपूर्ण म्हळ्यार एक कितें सांग. काय गांजा रोवपाचें तें थंय अरे गांजा लावपाचें मागीर कितें? तुका मागीर? सांगला ऊसकारांक आपलो ऊस व्हरून आपूण म्हळ्यार विकचो 5 मरे. वर्सां तूं 5 वर्साचो इंटरवल दिता फॅक्टरी जिती करपाक 5 वर्सां जाय तुका अरे आमी तुका परत सांगता हांव फॅक्टरी जिती करपाक 5 वर्सां नाका फॅक्टरी आमी 5 वर्सांची कित्याक दिता तुमी 5 वर्सां आमी 200 रुपया कमी करतले 200 रुपया 5 इयर प्लॅन कित्याक दितात स्पीकर सर थोड्या जाणांचो प्रपोजल आमकां उसा वयल्यान शिफ्ट जावपाक जाय शेतकऱ्यांचेच आसा आमकां ऊस लावपाचो गांजा रोवपाक सोदना ते तेंचो प्रपोजल आहा तेचे प्रपोजल सायन केल्ले गांजा रोवपाक सोदना ते गांजा रोवंक सोदना गांजा ते रोवपाचो विशय ना रे हांगासर ऊसूच रोवपाचो विशय आहा तयारी आसा हांव सांगता आतां 3600 रुपयान फारीक करुया उसाचे पयशे तांच्या घेवन या आमकां नाका फुडल्या वर्सा ऊस लायता पळय न्हू तितक्याच जाणांक तितक्याच रेट दिवपाचो तशें जाल्यार ऊस मारतलो तूं ते आतां फॅक्टरीक वचना जाल्यार कित्याक रोयतले 750 तयारी 5 वर्सां दवरल्या म्हणून आमी उसाचे पयशे जेन्ना 5 वर्सां दिवपाची तयारी दवरता मेन वायल आमी फॅक्टरी सारकी करता आमकां ऊस मारपाचो ना 5 वर्साचे प्रोविजन केलें. 750 फार्मर आशिल्ले 540 जाले कित्याक फॅक्टरी तुवें बंद उडयली म्हाका सांग ताका तुजे 2 वर्सांनी तुवें फॅक्टरी बंद उडयली हे तुमचे अचिव्हमेंट सर आज भारत बंद 4 वर्सां ह्या लोकांनी त्रासां उडयल्या शेतकऱ्यांनी भारत बंद केला जनतेचो आसा